हे बघा, आम्ही काढलेला आहे दसरा. छोट्याशा घरामध्ये एवढा मोठा पसारा कसा ॲडजस्ट केला असं काय माहिती, दसऱ्यामध्ये कळतंय. आणि असं व्यवस्थित लावले, एकदम वाटते कमी पसारा आहे. हे पूर्ण जे सामान दिसते का बाजारवरले पूर्ण कपाटात आहे, कपाटातलं आहे. तर हे भोवताईनं पिशव्यानं सगळं घालून ठेवलं आहे, एवढं मोठं आहे. आणि आता ही बघा, ही आमची एक छोटीशी रूम. तर ह्या रूममध्ये भरपूर छिद्र केले होते उंदराईनं, भोळ. तर तेच लिपलेत आम्ही पुट्टी आणून. तर हे बघा, कलर देणं चालू आहे. पिऊन कसं दिलं इथं. लेकरायचं कसं आहे, आला दसरा आता सगळं इसरा. शाळेत पण गेले नाहीत लेकरं, शाळेत दसऱ्यामुळं. आमच्या अगोदर त्याला लेवला असे दसरा काढायचा. आणि हे जे खाली एका गच्ची, तर इथं आम्हाला कार्पेट टाकायचंय. होतंय का नाही. कार्पेट लावायचं काम चालू होतं रूमला. बघा मुलं किती खुश होते, असे मस्त खेळायलेत. आणि म्हणतात आता आपण खालीच झोपायचं, दिवाना फिट नाही करायचा. मस्त झोपून आनंद घ्यायलेत कार्पेटचा. त्याला नवल वाटायला, हे फरशीवाणी दिसायले ना, म्हणून पहिलं अशी खाली गच्ची होती, आता हे भारी वाटतं. फायनली आमचं कार्पेट टाकून झालेलं आहे. बघा, आई कह रही बड़े घर की शाइन हमारे घर में स्टाइल की फर्शी दिख रही ना. सस्ते में मस्ते स्टाइल की फर्शी और बड़े घर वाली फीलिंग. देखो कितनी अच्छी लग रही है हमारी रूम. अब जब सेटिंग करवाएंगे हम सामान की, तब दिखाएंगे अगली. देखो, हे बघा, आमची रूम तयार झालेली आहे दसऱ्यामध्ये कलर वगैरे देऊन. आणि आम्ही पसारा शिफ्ट केला आहे. बघा कसं दिसते आता, मस्त एकदम छान. खरंच आपण जसं ठेवलं तसं एकदम घर उठून दिसतंय. ह्या रूमला बघा, सजा बेजा काहीच नाही, केवळ एक खाली रूम आहे. त्याला आम्ही पूर्ण असं डेकोरेशन केलंय, मस्त भारी वाटायले.